कसे आहेत महाराज? प्रभू श्रीरामांनी आपला अखंड जर गृहस्थाश्रम पाहिला, सीता माता जवळ नव्हती तेव्हा सुद्धा प्रभू श्रीराम काय होते? त्या सीता मातेच्या वियोगामध्ये रडत होते. एक कथा आहे, सांगून जातो, विषय आता निघाला म्हणून. आपल्या हिंदू परंपरेमध्ये कशा कशा प्रकारच्या देवता आहेत. प्रभू श्रीरामांना आपण पूजतो म्हणजे लोकांनी सांगितलं म्हणून पूजतो का? त्याच्या मागं काहीतरी कारण आहेत. आपला सनातन वैदिक हिंदू धर्म हा कोणत्याही कारणाशिवाय कुठेही गेलो आणि आपल्याला काही सापडलं आणि धर्म सुरू झाला असं नाहीये. पुन्हा पुन्हा सांगतोय, आपल्या वैदिक सनातनी हिंदू धर्माच्या प्रत्येक विचाराच्या मागं कारण आहे. आपले प्रत्येक अवतार हे कारणानुसार झालेले आहेत. प्रभू श्रीराम जेव्हा अवताराला आले, प्रभू श्रीराम आपल्यासाठी आदर्श कसे आहेत, कसे वेगवेगळे अवतार धारण केले. प्रभू श्रीरामांना काय झालं, एकदा सीता माता ज्यावेळेला रावणाने सीता मातेला पळवून नेलं त्यावेळेला प्रभू श्रीरामांच्या अंतःकरणामध्ये फार विरह निर्माण झाला. प्रभू श्रीराम महाराज इकडं तिकडं फिरायला लागले, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. या सगळ्या वियोगामध्ये प्रभू श्रीरामांनी काय करावं? झाडांना मिठा माराव्यात, दगडांना मिठा माराव्यात, सगळीकडे जे दिसेल त्याला श्रीराम महाराज भगवान श्रीराम सीता समजायला लागले. सगळं पाहायला लागले लोक की प्रभू श्रीराम भगवान आहेत, त्या निर्गुण निराकार परमात्म्याने अवतार घेतलायत म्हणतात. आणि असं असताना प्रभू श्रीराम सगळीकडं आपल्या बायकोच्या विरहामध्ये फिरतायत. जमतं का महाराज हे? त्याला देव म्हणायला पाहिजे का? असं सगळे लोक म्हणायला लागले. ही वार्ता ज्यावेळेला भगवान शंकराकडे आणि पार्वतीकडे गेली की प्रभू श्रीराम भगवान आहेत, पण भगवान असताना सुद्धा आपल्या बायकोच्या विरहामध्ये इकडं तिकडं फिरतायत. शंकरांना माहिती होतं भगवान शिव आहेत महाराज, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळा जरी असला तरी तो काय सगळ्याला जाणणार आहे. शंकरांनी सांगितलं काहीतरी देवाच्या वागण्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे, कारणाशिवाय भगवान असं वागणार नाही. पण शंकरांनी माहित होतं की ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, भगवान रामांच्या अशा वागण्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. पण पार्वती मातेने पाहिलं की भगवान शंकर असा विचार करतायत. पार्वती माता म्हणली, का हो शंकर महाराज? अहो म्हणे देव आहेत, ते देवाचं निर्गुण रूप ते झालं तुम्ही म्हणता, निर्गुणाचं सगुण झालेलं राम खाली म्हणता. असं असताना आपल्या बायकोच्या आठवणीमध्ये मिठा मारत फिरू लागले म्हणे. झाडाला मिठा मार, दगडाला मिठा मार, वेलींना मिठा मार, सगळीकडे तसं चाललं. शोभतं का त्यांना हे? शंकरांनी सांगितलं ते भगवान आहेत, त्यांचा आपण जप करावा, नामस्मरण करावं, चिंतन करावं, आपलं डोकं लावू नाही. पण शेवटी पुन्हा डोकं लावत नाही तिला बाई म्हणलं पाहिजे. प्रत्येक बाहेरचं सांगतो बरं, प्रत्येक ठिकाणी डोकं लावायची सवय मला. पार्वती मातेने सांगितलं असं कसं? आपण परीक्षा घेऊ म्हणे, आपल्याला अधिकार आहे, आपण भगवान शंकर, आपण परीक्षा घेऊ, आपण खाली जाऊ आणि पाहू म्हणे. शंकरांनी हात जोडले, माय जसं आपण जोडतो ना रोज, माय तू एकटी जाय बरं, मी काही तुझ्यासोबत येत नाही. शंकरांनी पार्वती मातेने सांगितलं मी एकटी जाते. थोडंसं ते जागे झाला महाराज, स्त्रियेचा अभिमान जागे झाला. पार्वती माता खाली आली. खाली जी आली ते सीता मातेचं रूप घेऊन खाली आली. पार्वती माता आली, सीता मातेचं छान रूप घेतलं, एकदम असा छान वेश परिधान केला आणि परिधान करून सीता माता जायला लागली. ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभू होते, ज्या ठिकाणी हे सगळं चाललं होतं, त्या ठिकाणी सीता माता आली आणि रामचंद्र प्रभूंना सांगितलं की प्रभू मी आले, माझं दर्शन तुम्हाला मी प्राप्त, तुम्ही माझ्या प्राप्त करण्यासाठी इकडं फिरत होतात ना, मी आले, आता मला भेटा. रामचंद्र प्रभूंनी जेव्हा येताना पाहिलं त्याच वेळेला कळलं होतं. जवळ आले आणि जवळ आल्यानंतर हातच जोडले महाराज, आई माझी परीक्षा घेऊ नका, तुम्ही माझी आई आहात, आईनं अशी लेकराची परीक्षा घ्यावी का? सीता मातेचं जो रूप धारण केलं होतं पार्वतीचं, ते पार्वतीने सीता मातेचं रूप त्याज्य केलं, काढून टाकलं. पुन्हा आपल्या रूपामध्ये आल्या आणि सांगितलं, रामा म्हणे तुम्ही मला कसं ओळखलं? म्हणे आई मी एक पत्नीव्रती आहे, स्वप्नात सुद्धा दुसऱ्या एखाद्या स्त्रीचा विचार मी करू शकत नाही. कोणी कशाही प्रकारे जरी आलं तरी सुद्धा मला माझी पत्नी कोणती हे चांगलं माहिती आहे, तेच प्रभू श्रीराम.